कुठे रानात हे बघा त्यांना फांद्या तोडतात मध्ये ना त्या पानांच्या असा ना कधी कधी डाग असतो. तर ही बघा भरपूर अशी फुलं फुललेली आहेत. आता पाऊस इतका आहे तरी फुलं मात्र भरपूर फुलतात आपल्या बागेमध्ये. आज गजरा हे काय बरं मोगरा पण भरपूर फुललेले आहे. देवाला पण होतील आणि गजरासुद्धा होईल. अजून फुलं भरपूर आहेत झाडावरती. सगळी नाही काढली मी. नमस्कार मित्रमैत्रिणींनो, मी प्रिया पवार आणि खूप खूप स्वागत करते साधा स्वयंपाक या आपल्या चॅनलमध्ये. तर तुम्हाला दिसतंय पाऊस थांबला आहे. म्हणजे काल थोडासा पडला होता, आज काही पाऊस पडला नाही. चांगलं असं कडकडीत ऊन पडले. कामाला सुरुवात झालेली आहे. कोणाच्या बा कोयता घेऊन तिथे गेलेले आहेत. मला वाटतं ते आड्याजवळचं रान वगैरे आता वाढत चालले ना. वेली वगैरे भरपूर अशा वाढल्या आहेत आणि मग त्या वेली झपाट्याने वाढतात आणि बाकीची जी झाडं आहेत आपले लावलेत ना त्याला असे गुंडाळून टाकतात. म्हणजे साफ करतो जातं. अधनमधून साफसफाई पण चालू आहे आमची. आणि ह्या वेळेला ठरवलं आहे की जास्त असं रान वगैरे नाही वाढून नाही द्यायचं. तर जाऊया आपण 2-3 झाडांचं पण खतपाणी करायचं. कुठे गेले? मला वाटतं ते झाडाच्या फांद्या आणायला गेले वाटतं समोर रानात. बघूया आपण. आत्ता इथे होते. बाहेर गेलाय हा का? काय हवंय? कुठे रानात? हे बघा आड्याच्या बाहेर गेलेत. मी पण येऊ? हा येते. हो ते काय धुवायला होईल. आता हे घेऊन पिशवी घेऊन येऊ काय? थांब जरा 1 मिनटं आली. थांब. दिसते ना हे बघा, हे आपला आडा आहे ना. तर आड्याच्या बाहेर आले मी खाली वाकून. कोणाला तेव्हा पण इथेच आहेत. पिशवी घेतली एक हातामध्ये, कोयतं पण आहे आणि चाललो. चल बापरे भरपूर रान वाढले. हे बघ बापरे, हे बघ काय रान वाढले. हे आमच्या घरासमोरचं रान. हे जरा येणं जाणं बंद आहे म्हणून वाटतं सगळं वाढलं एवढं. हा येणं जाणं बंद आहे म्हणून एवढं सगळं वाढलं आहे ना. त्यांना फांद्या तोडतात आपल्याला वेली बिलींना हव्यात म्हणून. त्या मोठ्या काय होत्या लाजू डोंगरातून लासेल तर लागेल. फांद्या भेटल्या ना. कुठली? काटेवाली आहे. नको नको काटेवाली आहे. रस्ता आहे अजून पायवाटीला काय झालं. हां भाजी बघत बघत जाऊया. भेटली तर ठीक आहे. हे बघ इथे किती शेण पडले बघ. पिशवी तर आणून शेण भेटेल आपल्याला. संपलं. ही चांगली आहे. जरा जाड हवे. ही जरा पातळ नाही वाटत आहे. कोरडूची भाजी आहे ना इथे भरपूर आहे. खाली ना इथे झरा आहे आणि तिथे अशी पाण्याची जागा आहे. बापरे एवढं सगळं भरलं ना. तिथे कोरडूची भाजी की नाही भरपूर अशी उगवते. त्याच्यामुळे जाऊया तिथे आपण. हां हां झरा फुटलाय काय? नैसर्गिक झरा असतो इथे. आता काय म्हणजे पाऊस आता पडतोय पण एवढा काय नाही ना अजून. हाय झरा. हां अजून झरे काय फुटले नाहीत. कमी आहे खूप प्रमाण. पुढच्या महिन्यात होईल जुलैमध्ये. टाकला नाही कोरडू. ही बघा कोरडूची भाजी. कोवळी आहे ना अजून. बघा इथे ना झरा असतो. अजून झरा फुटला नाही. मस्त झरा असतो इथे. जुन्या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला मिळेल गेल्या वर्षीच्या.
तुम्हाला भाजी दाखवते. ही बघा कोरडूची भाजी आहे. 1 मिनटं. अजून कोवळी आहे, अजून काही एवढी उगवली नाही, बारीक बारीक आहे. हा बघा हा कोरडू आहे. कोरडू जरा भेटायला ना वेळ लागतो. मला तो ओढून दाखवते. मध्ये मध्ये ना त्या पानांच्या असा ना कधी कधी डाग असतो, पानाच्या आकारानं ओळखता येतो लगेच. चला कुठे कुठे मोठा झाला ना थोडा काढून घेते मी. मला ना ही भाजी खूप आवडते कोरडूची. तर कोरडू हवा असेल ना तर आम्ही इकडेच यायचो. जरा असं तर मस्त वाटलं असतं बघायला ना. हा आताचं रुजतोय, म्हणजे बारीक बारीक घेऊया ना, थोडीशी काढून खोडून घेऊया आपण. कोरडूची भाजी. इकडे बघ वरती जा, इकडे वर खूप आहे. हा इथे पण आलीस तरी भरपूर आहे बघ. इथे ये, इथे खूप सारी आहे. इथे पण अशीच आहे, अशीच आहे. थोडी अशी वरून आहे. हा ये, पाणी नाही जमत आहे. चला थोडीशी भाजी भेटली आम्हाला, ती घेतली आणि आता आम्ही निघालो या जंगलातून. भारंग पण आहे इथे, पण भारंगची आता काय गरज नाही, त्याच्यामुळे नाही घेतली. फक्त कोरडू जमा केला थोडासा तो पण. हा चांगलं वाटतं ना हिरवं हिरवंगार. टाकळा भरपूर, टाकळा आहे आपल्याकडे भरपूर. इकडे भरपूर येतो टाकळा. हां ह्या साईडला ना टाकळाची काही कमी नाही आपल्याकडे, भरपूरच आहे. रस्त्याने पण भरपूर आहे, फक्त जायचं आणि जमा करायचं बस, बाकी काय नाही. केवढं मोठं झाड आहे बघ. हे बघा हे निगडीचं झाड आपल्याला भेटलं आहे आपल्या रानामध्ये. आणि हे रान आहे ना आपलं आहे, दुसऱ्यांचं नाही आहे. केवढं मोठं आहे. गेल्या वर्षी ह्या फांद्यांसाठी आम्ही कुठे कुठे फिरत होतो, हो की नाही. हां आणि इथे बघा केवढं मोठं झाड भेटलं. त्यांना म्हटलं तोडून घ्या आपण, म्हणजे लावूया, आड्याला लावायला आपल्याला उपयोगी पडतील. औषधी असतं ना हे निगडीचं, मरत नाही. हां ह्या फांद्यानं जगतात आणि औषधी पण आहे. ते काय सूजबीज आली ना, जखम बिकम काय झाले का ह्याचा पाला वाटतं लावतात. काकांनी आम्हाला सांगितलं होतं असं. जगते आता, मरणार नाही लावली पावसात. आपण गेल्या वर्षी लावलेला पण आता सगळ्या जगलेल्या आहेत, बघितलं ना पानं वगैरे फुटलेत त्याला. हां खालनं मार ना मोठी फांदी. हां तिकडे मस्त लागेल आपल्याला. इथे लावायचं. कुठे सावकाश सावकाश, पडल्या पडल्या. हे होता काम नाही, ते 2 आहेत. काय सिंगर आणते पहिला पाणी पिलं. लावलीस का नाही औषध तरी खाल्लास. कावेल दे, कावेल दे आतमध्ये, आपले देतो आम्ही बाहेर आणू ना. कावेला बाहेरच बोलाय. अरे थोडं गोल फिरवा. उकट जीवात टेन्शन नको, बिंदास लाव. किती लावू दे, वर्षाचं एकदम लावू दे का, परत परत लावायची झंझट नाही. असं बस. लावलं तर जरा भरपूर लावायचं. भरपूर काय ते तेवढं पसरतो. ते आता सगळीकडे ते भरपूर काय, ते लागलं की सगळीकडे लाल लाल करत राहणार. तर आणलेली जी भाजी होती ना ती इथे मी साफ करायला सुरुवात केली. म्हणजे साफ अशासाठी करायची की ती भाजी तोडताना त्यात इतर भाजी पण आलेली असते, म्हणजे गवत वगैरे बघा असतं ना, ते पण आलेलं असतं. तर ते साफ करून घेतलं. 3 ते 4 पाण्याने धुवून घेतली. माती भरपूर असते भाजीला या.
आणि मग नंतरला चाळणी मी टाकून नितळत ठेवली होती. स्प्रे करून 8 दिवस झाले, परत उद्या आणि परत 2 दिवसांनी पुन्हा असं मारायचं. त्या ह्याचा स्प्रे करूया आता. आता त्याला फळ फूल येतील ना, छान मोठं झालं आता. त्याला पण स्प्रे करायला पाहिजे. त्याला खत घातलं पाहिजे. त्याला फुलं पडायची, त्याला खत करायचं पाहिजे. काम हात काही चुकायला लागलं, कामं राहिले कायच केलेलं नाही. आताच बाहेर येईल. हो, पावसाच आहे. सकाळी मी फक्त जाऊन त्या नाट्याकडून 12 वाजल्यापासून पाऊस सुरू झाला, अजूनपर्यंत पावसाच घालता बाहेरच आत्ता येईल. सकाळपासून काय येईल म्हटलं. हे बघा, ही पण वेल का ती. आम्ही अजून भाजी पण नाही लावली. काकांची भाजी धरली पण असेल. एवढं नागूनच घेऊ का त्या सापूला. चौकोर असा पुरा नागून घेते. झंझट नाही. मेथी टमाटो वगैरे टाकता येते. तळून गेली इकडं नाही. इकडं दगड इकडे पुढे नाही. तेवढाच भाग एका आहे ना, एखादा लेवल करून खाली काल माती टाकून. बिया तुला दिलेलं ना त्याशी, वांग्याच्या बियाने भिजवलेलं. मला वांग्याचं बियाणं नाही दिलं, मिरचीनं दिलं. काका तुम्ही वांगी लावलं काय हो? वांग्याची रोपं भेटतात, ती घालूया. काय नाही रोपं जगत. मागे आणली गेल्या वर्षी उगाच पैसे आपले घालवायचे. कधी कधी होतात, कधी कधी होत नाही होत. एवढीशी रोपं होती लहानशी, ती लावली ती मेली रोपं ती. त्या दिवशी त्या बाईने बघितलं केवढी मोठी नेलेली रोपं विकत. कुठल्या बाई? वांगी बिंगी धरलेली. तू ना उमेश म्हणजे आम्ही गेलेलो. तर झटपट तुमच्याशी कुरडूची भाजीची रेसिपी ना शेअर करते. तर इथे कढईमध्ये बघा तेल टाकलेलं आहे. तेल थोडंसं जास्त, म्हणजे रानभाज्या असतात ना, त्यात थोडंसं तेल जास्त टाकलं का चवीला खूप छान बनतात. कांद्याचं प्रमाण पण बघा जास्त घेतलेलं आहे. मिरची आणि लसूण, कांदा चांगला लाल करून घ्यायचा आणि नंतर त्यात चिरलेली कुरडूची भाजी जी आहे ना, ती मी टाकून घेतली. आता ही कुरडूची भाजी तुम्हाला अशी भरपूर दिसेल, पण एकदा शिजली का एकदम कमी होऊन जाते. अर्धी भाजी ना मी साईडला करून ठेवली, कारण आम्ही आता दोघंच जण, त्याच्यामुळे म्हटलं इतकी भाजी लागणार नाही. अर्धी काढून ठेवली आणि अर्धी भाजी इथे मी करायला घेतलेली आहे. मागच्या व्हिडिओमध्ये जेव्हा मी टाकळ्याची भाजी शेअर केली होती, त्या व्हिडिओमध्ये एका ताईंची मला कमेंट आली होती की कोणती पण पालेभाजी शिजवताना झाकण ठेवायचं नसतं. पण मला जितकी माहिती आहे त्याप्रमाणे तुम्हाला मी थोडंसं शेअर करते की कोणती पण भाजी, म्हणजे ती पालेभाजी असू दे किंवा फळभाजी असू दे, झाकण लावून म्हणजे शिजवायचं असतं. अन्न कोणतं पण, मग त्यातले जे पौष्टिक घटक असतात ते वाफेबरोबर वाया जात नाही. म्हणून मग कोणतंही जेवण करतात, म्हणजे व्हेज असेल नॉनव्हेज असेल, झाकण ठेवूनच मी कोणती पण भाजी वगैरे शिजवते. फक्त मेथीची जी भाजी असते ना, ती झाकण लावून शिजवत नाही, कारण मेथीची भाजी झाकण लावून शिजवली का कडू होते. कुरडूची भाजी झाले बघा, तयार झाले आणि कितकी झाले बघा. पूर्ण कढई भरलेली होती मगाशी. आता सगळ्यात शेवटी हे ओलं खोबरं आणि चांगली जरा मिक्स करून घ्यायची. भाजी आपली तयार. खोबऱ्यानं चांगलं मिक्स करून घेतलं. आणि इथे कोकणामध्ये ओला खोबऱ्याशिवाय पालेभाजी होतच नाही, म्हणजे कोणती पण पालेभाजी असू दे तिला ओलं खोबरं हवंच. झाली तयार. आता ही चपातीसोबत किंवा भाकरीसोबत किंवा डाळ भात असेल ना, त्यासोबत तर खूप छान लागते ही आपली रानभाजी कुरडू. आणि आता हा दुसरा दिवस, म्हणजे रानातून ज्या फांद्या आणल्या होत्या ना निगडीच्या, त्या आता आम्ही कंपाऊंडला लावायला घेतलेल्या आहेत. म्हणजे कंपाऊंड आपलं घट्ट राहावं त्याच्यासाठी या फांद्यांचा ना उपयोग करतात. गावच्या ठिकाणी जगतात या फांद्या आणि औषधीसुद्धा आहेत. तर चला मग आजचा व्हिडिओ आता मी इथेच थांबवते. आवडला असेल जरूर लाईक करा, शेअर करा, नवीन असाल तर सबस्क्राईब करा. बाय बाय सर्वांना. झाला ना, बरोबर आहे ना डिस्टन्सवर. तिकडे जाऊ दे. असे फांद्या फुटल्या की असे ते होणार ना. इकडे ह्या साईडला इथे नको, इथे नको, इथे पण लावा. इथून इथे पुढे जाऊया. खुरपं घेऊन येऊ. कशाला खुरपं? हे असं आहे ना. अरे पण ठोकायला नको का काय? थोडा खड्डा करायचा. खड्डा करायला पण जागा बघा, काहीतरी हवं ना. खड्डा हवं. खड्डा करायला काय आणलंय? काठी घेत ना बांबू. खड्डा करायचा. माझ्या हातात काय हत्यार होत नाही.